तर शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत देणार असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। नेमकं या संदर्भात काय अधिकची माहिती आहे जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। ओल्या दुष्काळाच्या निकषाप्रमाणे दिवाळी आधी मदत देणार, ऑगस्ट पर्यंतच्या नुकसानाची 2215 कोटींची मदत वितरित करण्यास सुरुवात, फडणवीसांची माहिती। दिल्लीचा मदत करण्याचा निर्णय, राज्यातील निधीतून शेतकऱ्यांना पैसे देणार, प्रस्ताव पाठवल्यानंतर केंद्रातून रिइंबर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या मदतीबाबत मोदींसह शहांना निवेदन, केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ग्वाही। बँकांना निर्देश दिले आहेत, कुठेही वसुली करू देणार नाही, धाराशिवमधील कर्जवसुलीच्या नोटिशीनंतर फडणवीसांकडून स्पष्ट। धाराशिवमध्येही 27 शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस, दरम्यान शेतकऱ्यांना नोटीस देत असतील तर बँकवाल्यांना ठोकून काढा, कायदा हातात घ्या, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक। धाराशिव जिल्ह्यात कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती, शेतकऱ्यांना कर्जवसुलीबाबत नव्या नोटिसा देऊ नका, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे आदेश। हिंगोलीत बँकांकडून शेतकऱ्यांची खाती होल्ड, पीक कर्ज भरा तेव्हाच होल्ड काढू, पीक कर्ज भरण्यासाठी बँकांचा शेतकऱ्यांकडे तगादा, शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसेही बँकेतून मिळेना, कनेरगाव नाका इथल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाती असलेल्या शेतकऱ्यांची खाती होल्ड केल्यानं शेतकरी हैराण। तातडीची 5 ते 10 हजारांची मदत, ही शेतकऱ्यांची थट्टा, कॅबिनेटमध्ये दुष्काळाचे निकष लावायला हवे, बँकेत घोटाळे केलेल्यांकडून वसुली करा, संजय राऊतांची टीका। 1 नोव्हेंबरनंतर साखर कारखाने सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही।